कवठेपिरान येथील दरोड्यातील आरोपीला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा. सत्र न्यायालयाचा निकाल. 3 वर्षापूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवठेपिरान या गावी टाकलेल्या दरोड्यातील आरोपी काका सरपंचा काळे वय 27 राहणार चिकुर्डे तालुका वाळवा याला माननीय जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 3 चे न्यायाधीश डी.वाय. गौड यांनी त्याला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 2,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद न्यायालयाने ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 3 वर्षापूर्वी फिर्यादी तरन्नुम शिफा मुजावर राणा दुधोंडी तालुका पलूस यांनी सांगली ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीत सांगितले की काका काळे हा कवठेपिरान येथे फिर्यादी राहत असलेल्या घराची कडी काढून घरात प्रवेश करून फिर्यादी व त्यांच्या आईस आरडाओरडा करायचे नाही असे धमकावून फिर्यादीचा गळा पकडून फिर्यादीच्या डोळ्यावर दगड मारून जखमी केले. घरातील लोखंडी तिजोरीचे लॉकर उघडून त्यातील सुमारे 8,66,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल जबरीने चोरून नेला होता. या प्रकरणी या घटनेनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक बसवराज तेली व सांगली शहरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी व सध्या कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मगदूम, मेघराज रुपनर, रमेश कोळी, संतोष माने, सचिन मोरे, सुशील मस्के, सचिन कोळी, हिम्मत शेख, दीपक गायकवाड, कुबेर खोत, सचिन धोत्रे, हनुमंत लोहार या पथकाने ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्याकडे होता. न्यायालयाने या गुन्ह्यात काका काळे हा दोषी निघाल्याने त्याला सदरची शिक्षा करण्यात आली. या गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून एम.एच. ग्रामोपाध्ये, कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार पाटील, पवार आणि मुंडे यांनी काम पाहिले.